काय सलील, कुठे आहेस? अरे झालं का बोलणं? हो, मी आत्ताच बोललो तिच्याशी. मग झालं तर गेलं ना टेन्शन? उगाच घाबरत होतास. तू मला सांगण्याआधीच मी तुझं अभिनंदन करते. कॉंग्रॅट्स. अगं एक मिनिट आई, अजून तिने काही निर्णय दिला नाहीये. म्हणजे म्हणजे तिने अजून काही निर्णय दिला नाहीये. अशी कशी रे ती? आता मीच तिच्याशी स्पष्टपणे बोलते. अगं नाही, एक मिनिट आई, आई प्लीज प्लीज, असं तू काहीही करू नकोस. सलील, हे बघ आई, मानसी आत्ता माझ्या समोर इथे बसून माझ्याशी बोलत होती. ती बोलताना गोंधळलेली नव्हती, डिस्टर्ब नव्हती, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती मला खिळवत पण नाहीये. आई, असं काहीतरी आहे ज्याच्यामुळे ना तिला निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागतोय, आणि मला असं वाटतं की हा वेळ तिला आपण दिला पाहिजे. अरे पण कुठवर? सलील, मी नेहमी म्हणते की अरेंज मॅरेज मध्ये इतका वेळ कधीही लावायचा नाही, नाहीतर मग मनाचा गोंधळ उडतो. आई, मी तुझं म्हणणं समजूच शकतो, पण मला तरी असं वाटतं की तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे, कारण माझं मन मला सांगतंय की नर्वस होऊ नको. चांगल्या गोष्टी व्हायला थोडासा वेळ लागणारच ना. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. ए आई, नाराज होऊ नको. बाय. चल बाय. मनू, मनू, हं? अगं ती रडतीये केव्हापासनं, तुझं लक्ष कुठे आहे? हो, काय झालं? ओ, नाही रडायचं. काय झालंय म्हणून? सलीलचं टेन्शन आलंय का? नाही ग, सलीलने प्रपोज वगैरे नाही ना केलंय तुला? नाही म्हणजे समजा तसं असेल तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये ना. हो म्हणून टाक सरळ, 2 मिनिटात सगळं टेन्शन गायब. ताई प्लीज, तू शांत बसशील का? मनू, मदत करतेय मी तुला. शांत काय बसायला सांगतेस तू? मला एक गोष्ट कळत नाहीये की तू त्याला हो का म्हणत नाहीयेस मनू. त्याला तू एवढी आवडतेस, घरातले सगळे रेडी आहेत, मग एवढा विचार कसला करतेस तू? मानसी, आय एम टॉकिंग टू यू. ताई, माझे डिसिजन्स आहेत ना, मग ते मी घेऊ प्लीज. युअर विश. थँक्यू. पण आणखी काय विचारायचंय घरच्यांना? हं? कुणाच्याच घरच्यांना प्रॉब्लेम नाही ना, तुझ्या ना माझ्या. तुला सलीलने वेळही दिलाय विचार करायला. तुम्ही भेटतात सुद्धा, आणि त्याने तुला कधीच प्रेशराईजही नाही केलेलं. मग प्रॉब्लेम काय? तुला आणखी काय हवंय? तुला विचारणं, तुझं मत घेणं. माझं मत? विक्रांत, कसं आहे ना, आपण जेव्हा कपड्यांची शॉपिंग करायला जातो तेव्हा समोर ठेवलेले कपडे आपल्याला चांगलेच वाटतात, पण ते आपल्याला चांगले दिसत आहेत की नाही हे आरशात बघितल्याशिवाय कळत नाही की ते चांगले आहेत का वाईट आहेत. माझं ना अगदी तसं झालंय. माझ्या आयुष्यात होणारा हा खूप महत्वाचा बदल सगळ्यांनाच खूप चांगला वाटतोय, पण तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मला नाही ठरवता येते. मग मी ते सांगणारा तो आरसा तू आहेस विक्रांत. मी हे लग्न करू की नको
विक्रांत, सांग ना प्लीज, मी होकार देऊ की नकार? तुझ्या या गप्पा बसण्याला मी नकार समजू की मुकसंमती? मानसी वेट, हे बघ, मी आता सुद्धा उत्तर देऊ शकतो, पण पण आज जे उत्तर देणार आहे मी ते महत्वाचं नाहीये. हा उत्तर देणारा आरसा हा वर्तमान सांगतो, भविष्य नाही. आणि तुला तुला आरशावर नाही, स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे मानस. स्वतःच्या मनाला विचार. कारण कारण हा निर्णय तुझं भविष्य ठरवणार आहे. पण नाही मानसी, नाही. तुला आणि फक्त तुलाच ठरवावं लागणार. आणि हो, तुझा निर्णय काहीही असो, मी तुझ्या बरोबर आहे. एक मित्र म्हणून मी तुझ्या बरोबर आहे आणि पुढेही असेल. एक्सक्यूज मी सर, डॉक्टर आवराणेंचा फोन आला होता. त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलंय. सर, काय? मी म्हटलं डॉक्टर आवराणेंचा फोन आला होता. त्यांनी तुम्हाला कॉलबॅक करायला सांगितलंय. सर, आर यू ओके? हा, आय एम ओके. सर, मग तुम्ही असे इथे का बसलाय? म्हणजे सहसा तुम्ही इथे एकटे बसत नाही म्हणून विचारलं. नाही, काही नाही, असंच. हॅलो, हॅलो, बोला. बिझी मॅडम, कशा आहात? बोला काका. काय ग, काय झालं? काही नाही, आवाज का तुझा असा? तसं काही नाहीये काका, मी नॉर्मल आहे. नॉर्मल असतीस तर मी आलो हे कळल्यानंतर ताबडतोब एक फोन तरी केला असतास. काहीतरी झालंय, पण कसं सांगू हा प्रश्न पडलाय. बरोबर? कसलं ओझं आहे डोक्यावरती? काका, आहे ना म्हणजे? हो, पण तुम्हाला अगं, फक्त मलाच हे कळू शकतं, कारण मी आयुष्यभर डोक्यावरती ओझं घेऊनच जगतोय ना. घराण्याची परंपरा, मी जगायला नालायक आहे वगैरे वगैरे. आता तुझ्यासारखी मुलगी कामाचं ओझं घेणाऱ्यातली नाही, म्हणजे दुसरंच काहीतरी आहे. आणि बरं का बाळा, हे जे डोक्यावरचं ओझं असतं ना, ते तसंच ठेवलं तर वाढत जातं. कोणाला सांगितलं तर हलकं होतं. एवढं नक्की. मला तुम्हाला भेटायचंय काका. तुम्ही करेक्ट वेळी परत आलाय. मी करेक्ट वेळी करेक्ट ठिकाणीच असतो नेहमी. ये भेटायला ताबडतोब 0 मिनिटात ये. हो, वाट बघतो. बाय. ही गप्प आहे म्हणजे समजायचं नक्की काहीतरी गडबड आहे. ओ, काय काय झालं बाळा? काय ग मोना, लक्ष कुठं आहे तुझं? अगं, दुपटं ओलं केलंय तिने. ओ, काय केलं आम्ही? काय काय केलं असेल कदाचित दुपटं ओलं केलेलं. असेल म्हणजे बघता येत नाही का तुला? आईला म्हणावं, तुला नाही का बघता येत? थोडंसं आमच्याकडे पण लक्ष दे म्हणावं. हो, आजी प्लीज, महत्वाचा SMS करत होते मी.
नाही लक्ष गेलं ठीक आहे ना. नाहीये हे ठीक. असं म्हणतात की मूल जन्माला आलं की आईचं आयुष्य बदलतं. हेच नकोय मला. नकोय म्हणजे? आई झाल्यावर मी माझं जग विसरून जायचं, फक्त या बाळाचं सगळं बघत राहायचं. का? काय बोलते आई? नाही ना समजत? नाही ना? नशीब नशीब तू काय बोलतेस हे हिला कळत नाहीये काही. नाहीतर समजायला लागल्यावर सुद्धा माझं वागणं असंच असणार आहे आजी. बापरे, तुझी काय आणि कसं बोलू तेच कळत नाहीये मला. अगं, कधी तुझ्यात ते आई पण येणार? ओ बदलू, हा बदलू. पण जे आजी आहे ना, आईला करू दे तिचं काम. कधी कधी असं वाटतं की तो सलील बरा, त्याला सुद्धा कळतं हिच्या मनात काय येते, पण तुला काही कळत नाही. ऐकलं? म्हणजे आजी काय म्हणाली ते? आईपेक्षा सलील बरा. सांगायचं? पण आपलं सिक्रेट सांगायचं तिला? समजा आईपेक्षा सलील चांगला आहे तर मग आम्ही सलीलकडेच राहतो. चालेल? चालू दे तुझं. ते काम जास्त महत्वाचं आहे. थँक्स. विक्रांत ऐक ना, मी विजय काकांना भेटायला जातेय. अच्छा, ओके. येऊ तुझ्या बरोबर? विक्रांत. नाही, नको. का? म्हणजे मला आत्ता नाही निघता येणार आहे. तू हो पुढे. ओके. काका, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. व्यवस्थित सगळं बिनधास्त बोल. मला सलीलने लग्नासाठी प्रपोज केलं. ते होणारच होतं कधीतरी. सगळं योग्य दिशेने चालू आहे. चांगलं आहे की मग. सगळ्यांना असंच वाटतंय, पण काका मला कळत नाहीये की ही योग्य दिशा आहे की नाही. का? माहित नाही. मी खूप गोंधळली आहे काका. हो म्हणू की नाही म्हणू? हो म्हटलं तरी प्रश्न पडतात, आणि नाही म्हटलं तर घरच्यांना उत्तर द्यावी लागतात. सोपा उपाय सांगू का तुला? तोच हवाय. आपल्याकडनं ना प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे प्रत्येकजण स्वतःच्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे ठरवत असतो. मग आपले प्रॉब्लेम्स होतात. अशामुळे काय करायचं माहिती का, आपल्याला जसं वाटतं तसं बघायचं. इतरांना काय वाटतं त्याची पर्वा करायची नाही. आपल्याला वाटतं ते सगळ्यात महत्वाचं. काका, मी सगळ्यांचं म्हणणं विचारात घेतच नाहीये, पण एखादी अशी व्यक्ती असू शकते ना जिचं म्हणणं आपल्यासाठी महत्वाचं असू शकतं. हो, असू शकते ना. प्रश्न हाच आहे की त्या महत्वाच्या व्यक्तीला माझ्या मनातला प्रश्न महत्वाचा वाटत नाहीये. अशी दुसरी कोणी व्यक्ती आहे म्हणजे माझ्याशिवाय? का? हे बघ मला तुझा प्रॉब्लेम कळलाय. मला तुझा प्रश्न त्या महत्वाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, एवढंच. त्यासाठी त्या व्यक्तीला भेटायला लागेल, तिच्याशी बोलायला लागेल. मी भेटतो त्याला, होऊन जाईल तुझा प्रॉब्लेम सॉल्व. काय नसतं का, सगळा व्यवस्थित होईल. येते काका. गुड नाईट. नाही, ही बघा आलीच. काय ग, किती उशीर, कुठे गेली होतीस? मी विजय काकांना भेटायला गेले होते. का ग, काय झालं? अगं काही नाही, सहजच.
ते बरेच दिवस गावी गेले होते, म्हटलं भेट नाही झाली, भेटून घेऊ. काय म्हणताय? त्यांचं म्हणणं आहे फक्त स्वतःच्याच मनाचं ऐक, बाकी कुणाचंच ऐकू नको. कशासाठी? तू कशाविषयी बोलतेस? आजोबा, आजी, सलीलने मला लग्नासाठी विचारलंय. अगं काय सांगतेस काय? शेवटी त्यांनी विचारलं तर, पण तू ही गोष्ट अशी काय सांगतेस? कधी घडलं ग हे? काल. हिला काल सांगितलं आणि ही आत्ता बोलते आपल्याला. माझाच विश्वास बसत नव्हता, म्हणून मग तुम्हालाही सांगायला उशीर झाला मला. ते जाऊ दे, पण तू उत्तर काय दिलंस ते सांग. नाही दिलं अजून, पण मी उत्तर देणार आहे आणि मला उत्तर द्यायचंच आहे, तेही फार वेळ न घेता. आणि आजी, लगेच हो म्हण असं मागे नाही लागायचं. हा, हे बघ, मी म्हंटलय का काही लगेच हो म्हणून? मला माहितीये बाळा, तुला थोडा विचार करायचा आहे. आयुष्याचा निर्णय आहे, तो घेणं इतकं सोपं नाही हे मला माहितीये. तू हुशार आहेस, समजूतदार आहेस, तू नीटच विचार करशील ग. सलीलची आणि तुझी जोडी छानच दिसेल ग, पण तरीही काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आणि तू काहीही निर्णय घेतलास ना तरी आम्ही ठामपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत. मी आलेच. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तू तिच्याशी शांतपणे लग्न या विषयावर बोललीस. आता ना मला कळलंय, ह्या नव्या पिढीच्या मागे लागून काही उपयोग नाहीये. त्यांना समजवायची पद्धत आता बदलायला पाहिजे. वा, जमलं तुला. मानसीने घरी विचारलं असेल, तिचा काही फोन नाहीये, नकार तर नसेल. I need help.